आमच्या बरोबर येते पिंट्या दादा. अरे तुम्हाला व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा ना, मग घरी जाऊन करा किंवा दुसरीकडे कुठेतरी जा. नाही, का? आता नाही होणार. का धीरा, मूड गेला तुझा? तुझं म्हणणं हेच असेल ना की इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा मी एन्जॉय करायला पाहिजे? कारण जर मी चिडलो तर तुझा मूड खराब होणार. शांत राहून दाखव ना, मग दाखव ना, शांत राहू. त्यापेक्षा तू माझा ऐकत जा ना कधीतरी. पिंट्या दादा, माझी कार इथेच राहते, मी तुझ्या कारमध्ये जाऊन बसते. अधिरा, आई आता काय चुकलंय माझं सांग? मी हा सगळा इन्सल्ट सहन नाही केला, हे चुकलंय माझं? रोहन, हे बघ, ही आत्ता वेळ जाऊ दे. तू काहीतरी बोललास ना तर गोष्टी अजून ताणल्या जाते. त्यापेक्षा शांत हो आणि तू आता नीट घरी जा. सर पण ह्यावेळी खरंच काही चुकलं नाहीये माझं. हो रोहन, ऐक, तू असं मनाला नको लावून घेऊस राजा. आपण बोलू ना, शांतपणे बोलूया आपण. ओके? करत बसला असेल पार्ट्या तिच्या बरोबर. सारखं आपल्या तिच्या मागे 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 मागे. काय बोलावं याला? मामी बोलल्यानंतर आई वैरी ठरते ना. हा ऐ, काय? भिंतींशी बोलतीये का मी? अरे मी खूप इम्पॉर्टंट ट्युटोरियल बघते, प्लीज यानंतर करते प्लीज. हे असं नागासारखं डोलत? मम्मा, आता मी कसं बसायचं, काय काय बघायचं ते पण सांगणार आहेस का मला? अगं रोहन आला नाही अजून घरी, फोन कर त्याला. मी फोन केला तर माझा फोन उचलेलाच, याची शाश्वती नाहीये. कर फोन. एवढा व्हिडिओ दे, मग करते. हा, अरे कसली पोरगी आहे देवा, हिला द्याव चांगली अक्कल. ही अशी, तो असा. आला बे. रोहन, किती उशीर बाळा, काय चाललंय? कुठे आहे? येणार आहे का? कोण? तर दुसरं कोण? नाही, अधिरा तिच्या घरी गेली. हे बरं आहे. पार्ट्या करायला, तिच्या मागे मागे फिरायला, तिच्याबरोबर टाइमपास करायला फक्त तू हवा असतोस काय तिला? एरवी राहण्यासाठी अगदी चांगलं बुडाखाली गादी पाहिजे असते, नोकर चाकर पाहिजे असतात आणि मस्तपैकी बडेजाव करणारं श्रीमंत माहेर पाहिजे असतं. सासर नको, सासरी काम करायला लागतं ना, म्हणून नेहमी सांगत असते मी. आई, मी ना हात जोडतो तुझ्यासमोर, प्लीज माझा अंत बघू नकोस. अंत कसला? ऐक ना, ऑलरेडी ना खूप खूप डोकं फिरलंय माझं. डॉल, काय चूक होती सा? काय चूक होती माझी? त्याला लगेच कन्सोल करायला गेले होते, कारण त्याचं ह्युमिलिएशन मला कळलं होतं. मी लगेच गेले, मग तरी तो माझ्यावरती चिडला, माझ्याशी भांडायला लागला. मला कळतच नव्हतं का मग मला राग येणारच ना. मी त्याच्याच बाजूने बोलत होते, मग काय चुकलं माझं? याला काय अर्थ आहे? तापटच आहे का तो जरा? मला सांग, घरात पण असंच वागतो का तो? काय सारखं सारखं छोट्या गोष्टीवरून चिडतो तुझा रो. अंशू, काय चाललं तुझं? मोठे भाऊजी आहेत तुझे, ते असं बोलतात का त्यांना? आणि असतो एकेकाचा स्वभाव असा, म्हणून असं बोलायचं? डॉल, तू तरी त्याला समजून घ्यायचं ना, असं वागायचं नाही डॉल. अगं त्याला सवय नसणार ना एवढ्या हाय एंड रेस्टॉरंटमध्ये जायची. त्याला ऑकवर्ड फील झालं असेल, अनकम्फर्टेबल झाला असेल ग बिचारा. आणि हे बघ, त्याचा इगो हर्ट झाला असणार ग, म्हणून तो असा वागला. तू एक काम कर, पुढच्या वर्षी ना त्याला चौपाटीवर घेऊन जा. म्हणजे कसं तो कम्फर्टेबल फील करेल आणि तुला तर काही प्रॉब्लेम नाहीच आहे. काय पुरुषांना ना हे सगळं आवडत नाही. म्हणजे तू त्याला एवढ्या मोठ्या ठिकाणी घेऊन गेलीस, तुला तिथले एटिकेट्स जास्त माहिती आहेत. तू त्याला काही सांगायला गेलीस तरी त्याला आवडणार नाही, आणि गेली असशील तरी त्याला आवडलं नसेल. म्हणून तो अनकम्फर्टेबल फील करत असेल ना. आपण जस्ट लेट गो करायचं ग. आपणच समजून घ्यायचं सगळं. मम्मा, पण किती का प्रत्येक वेळेला समजून घ्यायचं? अधिरानेच मक्ता घेतलाय का? त्याला पण लिमिट आहे की नाही? म्हणजे बघा,
डेट प्लॅनिंग करायचे अधीराने, खर्च करायचा अधीराने आणि सांभाळून पण घ्यायचा अधीरानेच. रोहनने पण कॉन्ट्रीब्यूट करायला पाहिजे ना. म्हणजे संसार दोघांचा असतो ना, इक्वल कपल म्हणतात ना, त्याला पण कळायला पाहिजे ना. आपल्या बायकोची एक लाईफस्टाईल आहे, त्याप्रमाणे आपला स्टेटस वाढवायला पाहिजे. पण नाही, रोहन तसं कधीच करणार नाही. हे बरोबर नाहीये. मिडल क्लास फॅमिली. अर्पिता ताई, मला त्याच्या क्लासचा कधीच प्रॉब्लेम नव्हता हा आणि ना कधी असणार आहे इन फ्युचर. तुला नसून काय उपयोग, त्याला प्रॉब्लेम आहे, कळलंच ना. हे बघ अदिरा, मी तुला सारखं विचारत होते, पण शेवटी तू आमच्याशी भांडून त्याच्याशी लग्न केलंस. आणि बघ काय आहे हे आता. म्हणजे थोडं सुद्धा तो तुला समजून घेत नाही. तू कितीही चांगलं केलंस तरी ऐकून तुलाच घ्यावं लागतं. हे बरोबर नाहीये काही. मला पण असंच वाटायला लागलंय आता. काय आय डोंट नो आमचं खरंच पटेल की नाही. नो डॉल नो. नाही नाही डॉल, असा विचारही करायचा नाही. डॉल असा विचारही करायचा नाही. डॉल असा विचारही करायचा नाही ग. मग शोभ ना.